नमस्कार. कधी विचार केलाय आपला खरा मित्र म्हणजे नक्की कोण? बरं, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात बेस्ट फ्रेंड्स असतात, हो ना? पण ज्याला आपण आपला बेस्ट फ्रेंड म्हणतो, तो खरंच खरा मित्र असतो का? चला, एका गोष्टीमधून हे समजून घेऊया. तर गोष्ट आहे दोन जिगरी दोस्तांची, अशी मैत्री की ज्याला तोडच नाही, एकदम अतूट. या मित्रांची नावं होती अमित आणि करण. म्हणजे असे मित्र की त्यांना कोणी वेगळं करण्याचा विचारही करू शकत नव्हतं. सगळं काही एकत्र, खाणं पिणं फिरणं, जणू एक जीव की प्राणच. पण आयुष्य नेहमीच सरळ नसतं नाही का? म्हणतात ना, प्रत्येक नात्याची कधी ना कधी परीक्षा होतेच. आणि तशीच वेळ आता अमित आणि करणच्या मैत्रीवरही येणार होती. झालं असं की एके दिवशी अचानक अमितवर एक मोठं संकट आलं. पैशांची खूप मोठी अडचण उभी राहिली आणि त्याच्यासमोर तर सगळे रस्ते बंद झाले होते. आता अशा परिस्थितीत सगळ्यात आधी कोणाची आठवण येते? बरोबर, आपल्या जिगरी दोस्ताची. अमितनेही लगेच करणला फोन लावला. त्याला पूर्ण विश्वास होता की करण काहीतरी मार्ग काढेलच. पण घडायचं होतं ते काहीतरी वेगळंच. करणने फोन उचललाच नाही. एक कॉल, दुसरा, तिसरा. अमित फोन करत राहिला, पण करणने प्रत्येक वेळी कॉल इग्नोर केला. विचार करा, काय अवस्था झाली असेल अमितची. ज्या मित्रावर सगळ्यात जास्त विश्वास होता तोच आज गरजेच्या वेळी असा वागत होता. अमित पुरता कोलमडून गेला होता. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कारण काही दिवसांनी असं काहीतरी घडलं ज्याने कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं आणि सगळं चित्रच पालटून गेलं. अमितला काही दिवसांनी अचानक कळलं की त्याची पैशांची अडचण मिटली आहे. कोणीतरी अनोळखी व्यक्तीने त्याचे सगळे पैसे भरले होते. पण ही मदत कोणी केली हे मात्र एक गूढ होतं. आता त्याच्या डोक्यात एकच विचार, ही मदत केली कोणी? करण तर असूच शकत नाही, त्याने तो फोन पण उचलला नव्हता. मग हा अज्ञात मदतनीस होता तरी कोण? आणि मग जेव्हा अमितने या प्रश्नाचा पाठपुरावा केला, तेव्हा जे सत्य समोर आलं, त्याने त्याला फक्त धक्काच बसला नाही, तर मैत्री म्हणजे काय याचा खरा अर्थच कळून चुकला. विश्वास बसणार नाही, पण ती मदत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तो करणच होता. हो, त्याच करणने गुपचूप कोणालाही काहीही न सांगता अमितची मदत केली होती. जेव्हा अमितने करणला याबद्दल विचारलं तेव्हा करणचं उत्तर अगदी साधं होतं. तो म्हणाला, अरे मदत महत्वाची होती, त्याचं प्रदर्शन नाही. तुझी अडचण सुटली हे महत्वाचं, मला त्याचं श्रेय नकोय. आणि त्याच क्षणी अमितला सगळं काही स्वच्छ दिसू लागलं. त्याला कळलं, खरा मित्र तो नसतो जो फक्त तोंडाने सोबत असल्याची आश्वासनं देतो. खरा मित्र तर तो असतो जो काहीही न बोलता शांतपणे आपली अडचण दूर करतो. म्हणजे बघा, या गोष्टीतून आपल्याला खऱ्या मित्राची एक सोपी व्याख्या मिळते. खरा मित्र म्हणजे जो शांतपणे साथ देतो. शेवटी काय, एकच गोष्ट लक्षात येते, खरा मित्र बोलत नाही, तो करून दाखवतो. कारण खरी मैत्री ही शब्दांची नाही तर कृतीची असते. आता विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की आपल्या आयुष्यात असा एखादा करण आहे का? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपण कोणाच्या आयुष्यातले करण आहोत का?